नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कृती कार्यक्रमाअंतर्गत उत्तरपत्रिका अचूक लेखन कसे करावे याबाबत इयत्ता 10वीचे विषयनिहाय व्हिडिओ कोल्हापूर विभागीय मंडळाकडून तयार करण्यात आले आहेत. आपणास त्याचा निश्चित लाभ होईल असा विश्वास वाटतो. आपण आगामी बोर्ड परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करावी. आपणास परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रकाश सुतार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, कोल्हापूर विभाग मंडळ कोल्हापूर. बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृती कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्याकडे इयत्ता 10वीच्या विज्ञान तंत्रज्ञान विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित आहेत. व्ही पवार सर आणि त्याचबरोबर प्रशांत बैरागी सर उपस्थित आहेत. सर, मला सांगा, विज्ञान तंत्रज्ञानाचा हा जो 40 मार्काचे असे 2 पेपर आहेत, भाग 1 आणि भाग 2, तर या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं त्याच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच सर. विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 आणि भाग 2 या दोन्ही प्रश्नपत्रिका ज्या आहेत यांचं स्वरूप सारखं असतं. दोन्ही प्रश्नपत्रिकांचं 40 गुणांचे 2 पेपर येतात, अधिक प्रात्यक्षिक परीक्षा ही 20 मार्काची असते. आपण कृतीपत्रिकेचं स्वरूप बघू. 40 गुणांचा जो पेपर आहे याच्यामध्ये एकूण 4 मुख्य प्रश्न येतात. पहिला प्रश्न हा 1 गुणांचा असतो, दुसरा प्रश्न हा प्रत्येकी 2 गुणांचा, तिसरा प्रश्न हा प्रत्येकी 3 गुणांचा आणि चौथा प्रश्न हा 5 गुणांचा. पहिल्या प्रश्नामध्ये एकूण 2 उपप्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 1 मध्ये 5 प्रश्न येतात, रिकाम्या जागा भरा या स्वरूपाचे बहुपर्यायी प्रश्न, प्रत्येकी 1 गुणांचा, असे 5 गुण. प्रश्न क्रमांक 1 मध्ये परत 5 प्रश्न असतात आणि याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या स्वरूपाचा असतो 5 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 2 मध्ये 2 जो आहे त्याच्यामध्ये एकूण 3 प्रश्न विचारलेले असतात. विद्यार्थ्यांनी 2 प्रश्न निवडायचे आहेत. प्रश्न 2 मध्ये एकूण 5 प्रश्न विचारलेले असतात. विद्यार्थ्यांनी 3 प्रश्न निवडायचे आहेत. आणि प्रश्न क्रमांक 3 जो आहे ज्याच्यामध्ये एकूण 8 प्रश्न विचारलेले असतात. विद्यार्थ्यांनी 5 प्रश्न निवडायचे आहेत, प्रत्येकी 3 गुणांचा, असे 15 गुणांचा प्रश्न आहे. आणि प्रश्न क्रमांक 4 जो आहे याच्यामध्ये 2 प्रश्न असतात, 1 विद्यार्थ्यांनी निवडायचा आहे, प्रत्येकी 5 गुणांचा पेपर. असं एकूण 40 गुणांची विभागणी भाग 1 आणि भाग 2 साठी समान असते. पण जरी 40 मार्काचा असला तर मला वाटतं सर 2 तासाचा पेपर आहे, पण तरीसुद्धा विद्यार्थ्यांचा पेपर निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी काय करावं असं वाटतं? म्हणजे वेळेचं नियोजन कसं करावं? वेळेचं नियोजन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की विज्ञान व तंत्रज्ञान ह्या विषयाची जी कृतीपत्रिका आहे त्या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 4 प्रश्न आहेत. सुरुवातीला आपल्याला मिळालेली जी कृतीपत्रिका असेल त्या कृतीपत्रिकेचे आपण पूर्णपणे काळजीपूर्वक वाचन करणे याच्याकरता 5 मिनिटे लागतील. त्याच्यानंतर प्रश्न 1 आणि प्रश्न 1 हे प्रश्न सोडवण्यासाठी साधारणतः 20 मिनिटे कालावधी लागेल. त्याच्यानंतर प्रश्न 2 व प्रश्न 2 हा सोडवण्यासाठी 25 मिनिटे हा कालावधी लागेल. प्रश्न क्रमांक 3 ह्याच्यामध्ये 40 मिनिटे कालावधी लागेल आणि प्रश्न क्रमांक 4 याच्याकरता 15 मिनिटे कालावधी लागेल. म्हणजे एकत्रित सर मला वाटतं प्रश्नवाईज वेळेचं जे आहे ते मुलांनी डोक्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे आणि त्यानुसारच निर्धारित वेळ देऊन आपण या ठिकाणी तयारी करणं आवश्यक आहे. तर अशी साधारणतः जर आपण धरली तर साधारणतः 1 तास 40 मिनिटाचा कालावधी लागतो त्याला. तर राहिलेल्या 20 मिनिटांमध्ये राहिलेल्या 15 मिनिटामध्ये त्या आपण सोडवलेली जी उत्तरपत्रिका आहे ती उत्तरपत्रिका काळजीपूर्वक तपासून घ्यावी. म्हणजे एखादे कोणता मुद्दा राहिलेला आहे का या गोष्टीची काळजी घेणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे. सर, मला सांगा की पहिला प्रश्न जो असतो तो बहुपर्यायी असतो. त्या बहुपर्यायी प्रश्नाची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी आणि कशी केली पाहिजे? आता बहुपर्यायी प्रश्न म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये रिकाम्या जागा या प्रकारचे प्रश्न येतात. प्रामुख्यानं पाठ्यपुस्तकावर आधारितच रिकाम्या जागा विचारलेल्या असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रामुख्यानं पाठ्यपुस्तकांचा वापर जो तो वापर प्रामुख्याने कराव्या. आणि त्याच्यामध्ये समजा आपल्याला फॅक्ट बेस असतात क्वेश्चन किंवा प्रत्येक धड्यामध्ये काही चौकटी दिलेल्या असतात, त्या चौकटींच्यामध्ये काही तथ्य दिलेले असतात. ही सगळी तथ्य विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यासोबतच समजा 4 पर्याय आहेत आणि कुठेतरी आपला गोंधळ होतो आहे आणि एखादा प्रश्न आपल्याला येत नाही आहे तर त्या ठिकाणी इलिमिनेशन मेथडचा वापर करावा. इलिमिनेशन मेथड म्हणजे काय? समजा 4 पैकी आपल्याला 2 कळतात की 2 येतच नाही आहेत
तर आपल्याला ते 2 कट करता आले पाहिजेत, राहिलेल्या 2पैकी उत्तर निवडता आलं पाहिजेत. अशा पद्धतीनं जर आपण केलं तर आपल्याला काय करता येऊ शकतं, इथं पैकीच्या पैकी गुण मिळवता येऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आयोगानं म्हटलेलं असतं की तुम्ही फक्त उत्तराचा क्रमांक लिहा. म्हणजे उत्तराचा क्रमांक लिहित असताना मात्र एक विद्यार्थ्यांनी गोष्ट लक्षात ठेवावी की समजा ए असं दिलेलं असेल तर एच लिहावं, बरोबर. अ दिलेलं असेल तर अ लिहावं, एक दिलेलं असेल तर एक लिहावं. हां रोमन लिपीमध्ये असेल तर रोमनच अंक लिहावेत. आणि काही विद्यार्थी ज्यांच्याकडे वेळ राहतो वगैरे ते पूर्ण प्रश्न पण लिहितात आणि गाळलेल्या ठिकाणी त्याचं उत्तर पण लिहितात. तुम्ही असंही करू शकता आणि त्याला अधोरेखित करू शकता. तर पहिला प्रश्न जो आहे तो प्रश्न अशा पद्धतीने सोडवावा. मला वाटतं सर शास्त्रीय कारणांचा एक प्रश्न त्या विषयामध्ये असतो. हो. तर त्याची उत्तर मुलांनी कशी घ्यावी, म्हणजे काय सांगा. प्रश्न क्रमांक 2 हा शास्त्रीय कारणे द्या असा प्रश्न असतो. याच्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1मध्ये एक प्रश्न भौतिकशास्त्रावरती व एक प्रश्न रसायनशास्त्रावरती असे एकूण 3 प्रश्न असतात आणि 3पैकी कोणतीही 2 सोडवायचे असतात. विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2मध्ये एक प्रश्न जीवशास्त्र आणि एक प्रश्न पर्यावरणशास्त्र याच्यावरती विचारलेले असतात. असे 3 प्रश्न असतात. तर साधारणतः 2 मार्काला हा प्रश्न आहे. समजा एखाद्या कारणे द्याचं जर उत्तर 2 मुद्द्यामध्ये बसत असेल तर ते दोन्ही मुद्दे लिहावेत. समजा एखाद्या प्रश्नाचे 4 मुद्दे असतील तर 4 मुद्दे लिहावेत, कारण गुणांची विभागणी जी होताना 4 मुद्दे असतील तर अर्धा मार्क दिला जातो आणि 2 मुद्दे असतील तर 1 मार्क दिला जातो. म्हणजे इथं जेवढे आपण मुद्दे लिहितो त्या पद्धतीनं मार्क मिळतात आणि मुलांनी मुद्देसूदच लिहिणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, मुद्दे लिहित असतेवेळी त्याच्यामध्ये ते कारण स्पष्ट करता आलं पाहिजे. ठीक आहे सर. पवार सर मला सांगा की दुसरा जो ब प्रश्न आहे या संदर्भामध्ये थोडंसं. हां, दुसऱ्या ब प्रश्नामध्ये आपल्याला एकूण 5पैकी 3 लिहायचे आहेत. आपण मगाशी उल्लेख केला त्याचा. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ फरक स्पष्ट करा, काही ओघ तत्त्वे असतात किंवा काही नियम विचारलेले असतात किंवा रासायनिक अभिक्रिया किंवा उदाहरणं विचारली असतील भाग 1मध्ये किंवा काही आकृत्या त्यांना नावं द्या असे प्रश्न विचारले असतील. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे ते प्रश्न याच्यामध्ये येतात. प्रश्न निवडावा आणि त्याला जेवढे गुण आहेत त्या गुणानुसारच मुद्दे लिहावेत. म्हणजे उदाहरणार्थ 2 गुणांचा प्रश्न आहे तर तुम्ही 4 मुद्दे लिहा. बरोबर आहे. आणि फरक स्पष्ट करा यासारखा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये तुम्ही सरळ लिहित असलेले विद्यार्थ्यांनी 2 कॉलम्स करावेत आणि दोन्ही फरक एका बाजूला जो मुद्दा लिहिला आहे त्याचाच दुसरा मुद्दा दुसऱ्या कॉलममध्ये आला पाहिजे. तरच आपल्याला गुण जे ते गुण पैकीच्या पैकी आपल्याला मिळतात त्या प्रश्नामध्ये. बैरागी सर प्रश्न क्रमांक 3 जो असतो त्या 3ऱ्या संदर्भामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मनामध्ये शंका कुशंका असतात. तर 3रा प्रश्न विद्यार्थ्यांना सहज सोडवता येईल यासाठी काय सांगाल. प्रथमतः आपण या प्रश्नामध्ये विचारले जाणारे जे उपप्रश्न आहेत त्याचे प्रकार बघू आपण. म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये 3ऱ्यामध्ये. तर साधारणतः याच्यामध्ये दिलेल्या विधानांचे स्पष्टीकरण लिहा, उपाय सुचवा, आकृतीचे स्पष्टीकरण लिहा, तक्ता पूर्ण करा, उदाहरणासहित स्पष्ट करा, आकृती पूर्ण करा, गणितीय उदाहरणे सोडवा, आकृतीवर आधारित प्रश्न स्पष्टीकरण करा, नियम सिद्धांत लिहा. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न विचारलेले असतात. 8 प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे असतात. याच्यामध्ये आणखी एक असा प्रश्न असतो की जे कृतीवरती प्रश्न विचारलेला असतो. म्हणजे एखादी कृती दिलेली असेल त्या कृतीवरती 3 प्रश्न विचारलेले असतात 1 गुणांसाठी. तर ह्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना विद्यार्थ्यांनी अचूकपणे लिहावीत आणि साधारणतः विचार करून ह्याची स्पष्ट अशी उत्तरं लिहावीत. यामध्ये जर एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत जर आकृती काढावी लागत असेल तर आकृती देखील काढावी. आकृती काढत असताना पेन्सिलचा वापर करावा. त्याचबरोबर आकृतीचे जी नावं आहेत किंवा नामनिर्देशन जे आहे ते योग्य पद्धतीनं करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर जर एखादं गणितीय उदाहरण असेल तर उदाहरणामध्ये दिलेली जी माहिती असेल ती प्रथमतः लिहावी. त्याच्यानंतर त्या उदाहरणं सोडवण्यासाठी लागणारं जे सूत्र आहे त्या सूत्राचा योग्य असा वापर करावा. सूत्र योग्य पद्धतीनं लिहावं. योग्य जे सिम्बॉलिक लँग्वेज म्हणतो आपण त्या पद्धतीनं ते सूत्र लिहिलेलं असावं. त्याच्यामध्ये जी व्हॅल्यूज दिलेले आहेत, किमती दिलेल्या आहेत, त्या किमती ठेवून योग्य पद्धतीनं ते उदाहरण सोडवून शेवटी उत्तर लिहित असताना त्याचं जे एकक आहे ते एकक लिहिणं फार महत्त्वाचं आहे. जसा 3रा प्रश्न जसा आहे सर तसं मला वाटतं 4थ्या प्रश्नासंदर्भात पण तशीच आपल्याला विद्यार्थ्यांना सांगावं लागतं. म्हणजे 4था प्रश्नसुद्धा मुलांना त्याची फारच हे असते, उत्सुकता असते की 4था प्रश्न कसा सोडवाल. 4था प्रश्न हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. याच्यामध्ये
5 मार्कासाठी 5 मार्कांची जी विभागणी आहे ती 1-1 मार्क केलेली असते आणि याच्यामध्ये समजा आता एखादी आकृती दिलेली असेल, त्या आकृतीवरून स्पष्ट होणारा एखादा नियम असेल तर तो नियम लिहिला जावा. त्याच्यानंतर ती आकृती समजा परत काढायला सांगितलेली असेल तर ती काढण्यात यावी. एखादी चुकीची आकृती दिलेली असेल तर ती दुरुस्त करण्यात यावी. बरोबर. अशा पद्धतीचे 5 वेगवेगळे प्रश्न असतात. तसंच त्याबरोबर विज्ञान भाग 1 मध्ये आपल्याला एक कोष्टक दिलेलं असतं, जी ते किंवा आवर्तन सारणी दिलेली असते किंवा हे जे कोष्टक आहे किंवा तक्ता जो आहे तो पूर्ण करणं गरजेचं असतं. तर ह्या प्रश्नासाठी जास्तीत जास्त कसे मार्क्स मिळतील ह्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी त्याची तयारी करावी. प्रश्न फार अवघड असत नाही आहेत, सोपे असतात, पण त्याचं उत्तर लिहिताना काळजीपूर्वक आपण लिहिणं अपेक्षित आहे. पवार सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की गणितामध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क असतात, तर विज्ञानालाही मुलांना मार्क असतात, तर आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, कोणती काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून त्याला पूर्ण मार्क मिळतील? बरोबर. विज्ञानाचा पेपर जो आहे तो पेपर पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा पेपर आहे. जी. मात्र याच्यामध्ये काही महत्त्वाची काळजी घ्यायला लागते. उदाहरणार्थ समजा एखाद्या संज्ञा विचारलेल्या आहे, व्याख्या विचारलेल्या आहे, तर व्याख्या प्रामुख्यानं पाठ्यपुस्तकामधली असावी. म्हणजे आपण लिहिते ती पाठ्यपुस्तकामधल्या व्याख्येचा आधार घेऊन लिहा. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फरक स्पष्ट करा, तर तो 2 कॉलममध्ये लिहावात. समजा आता 5वा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये मुलांचा गोंधळ असतो की प्रश्न कुठला निवडावा. समजा 2 प्रश्न विचारले गेलेत, ज्याच्यामध्ये एकामध्ये आपल्याला दीर्घोत्तरी पॅराग्राफ स्वरूपामध्ये उत्तर लिहायला लागतं आणि दुसऱ्यामध्ये 5 उपप्रश्न विचारलेत. 5 उपप्रश्नावाला प्रश्न निवडावा का? कारण का 1 वाक्यात उत्तर लिहिलं की 1 मार्क्स मिळणार आहे. दीर्घोत्तरीमध्ये कधी कधी असं होऊ शकते की आपले मार्क्स कापले जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रश्नपत्रिका जे लेखन करतोय ती मुद्देसूद असावीत. कुठेही पाल्या लावता कामा नये. गुणांच्या अनुरूपच आपल्याला मुद्दे मांडता आले पाहिजेत. वैज्ञानिक शब्दांचा वापर जो आहे तो वापर, संज्ञांचा वापर करावा. कुठलीही मनाची भाषा, प्रामुख्यानं विद्यार्थी भाग 2 मध्ये काय करतात, पर्यावरण, आरोग्य यांच्यामध्ये मनाची भाषा वापरतात. तर तुम्ही त्या ठिकाणी वैज्ञानिक टर्म ज्या त्या टर्मचा वापर करता आला पाहिजेत. त्यासोबतच प्रश्नपत्रिकेची आपल्याला मिळाली की प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर की कुठले प्रश्न निवडावेत हे एक महत्त्वाचं आहे. नाही तर विद्यार्थी काय करतात की प्रश्न निवडते वेळी चूक करतात आणि मग ते एखादा प्रश्न जो येत नाही चांगला तो प्रश्न निवडला गेला, मग तुमचे गुण तिथे कापले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही पटकन काय करा, प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर 5 पैकी 3 निवडायचे, तर तिथं काहीतरी खून करून ठेवायचं, प्राधान्यक्रम ठरवायचा, आपण कुठला प्राधान्यक्रम ठेवायचा, जेणेकरून आपल्याला मार्क्स मिळू शकतात. वेळेचं व्यवस्थापन करत असते वेळी आता सरांनी सांगितलं की आकृत्यांची आपल्याला नावं द्यायची आहेत, नावं द्यायची. घरी सातत्यानं प्रॅक्टिस करा, जेणेकरून आपल्याला तिथं त्याचा वेळ जो तो वेळ जाणार नाही. रासायनिक अभिक्रिया लिहायच्या आहेत, तर अभिक्रियेमध्ये लिहित असताना सुद्धा डावी बाजू, उजवी बाजू, त्याचं रेणूसूत्र हे सगळं व्यवस्थित लिहिता आलं पाहिजेत. समजा गणितीय उदाहरणे आहेत तर दिलेली माहिती, सूत्र, पायऱ्या आणि अंतिम उत्तर हे सगळं मुद्देसूद लिहिता आलं पाहिजे, तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळू शकतात. तर ह्या छोट्या छोट्या बाबी जर लक्षात ठेवल्या तर विद्यार्थ्यांना पूर्णच्या पूर्ण मार्क्स विज्ञानामध्ये मिळू शकतात. तर आज आपल्या बोर्ड ह्याच्या परीक्षेचा राजमार्ग जो आहे या कार्यक्रमांतर्गत व्ही पवार सर आणि त्याचबरोबर प्रशांत बैरागी सर आले आणि तुम्ही खूप छान विज्ञान तंत्रज्ञान भाग 1 भाग 2च्या उत्तरपत्रिकेसंदर्भात अचूक कशी उत्तरपत्रिका लिहावी या संदर्भात मार्गदर्शन केला, त्याबद्दल बोर्डच्या वतीनं तुमचा सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.